नमस्कार, आपले घाटकोचे स्वागत आहे। आज आपण रमाबाई कॉलनी मधील जलप्रभात सोसायटी जी चाळ आहे त्या चाळ नंबर 3 मध्ये आलो आहोत। इथे शासनाने सांगितले की 23 लाख रुपये खर्च केलेला आहे। आपल्यासोबत समाजसेवक काळंडे आहेत, सुभाष काळंडे। नक्की सांगाल का तुम्ही काय माहिती दिली आहे? बघा, या ठिकाणी तरी 2023-24 चा त्यांनी पराक्षांनी जो खर्च केला जलप्रभात गल्ली क्रमांक 3 मध्ये, त्यात त्यांनी असं म्हटलंय की लादीकरण केलंय, ढापे बसलेत, गटरीकरण केले। तर आम्हाला वाटत नाही की या ठिकाणी त्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहे। बघा, तुम्ही बघू शकता, हे आम्ही घरात छापले नाही, ते शासनाच्या दरबारातून आलेली माहिती आहे। तुम्ही बघू शकता 23,40,400 रुपये खर्च केलेले आहेत। तर आपण जाणून घ्या, इथल्या स्थानिकांना विचारूया की नक्की हे झाले का। स्थानिक आहात तुम्ही इथे, कधीपासून किती वर्ष झाले इथे राहता तुम्ही? मला आता 35 वर्ष झाली. तुम्ही किती वर्षाला जाता इथे? 35 वर्ष झाली. तुम्ही किती वर्षाला? माझे पण 35 वर्षाच्या वरती झाले. 35 वर्षामध्ये किती वेळ इथे ढापेकरण झाले किंवा लादी लागली? ढापेकरण तर नाही झालं, लादी एकदाच लावून झाली। किती वर्ष त्याच्यानंतर आता झालं 1-2 वर्ष झाली, 3 वर्ष झाली, 2-3 वर्ष झाली। त्याच्यानंतर आमच्या ना वॉशरूमचे क्लीन व्यवस्थित वॉशरूम नाही क्लीन आहे ना, तिथे वॉशरूम मध्ये लाईटीचं काय आहे, वॉशरूमच्या इथले नाळे आहेत ते नाळे पण पूर्ण चेकअप आहे। ते लादीकरण आहे का? हेच लादीकरण? हा, हेच लादीकरण। याला लादीकरण म्हणायचं का? आता काय म्हणायचं ते तुम्ही बोला। म्हणजे त्यांनी तुम्हाला लादीकरण करून दिलंय का ते तुमची चाळ ती गटार आणून दिली? आता गटारच बनवून दिलं ना, लादीकरण थोडी झालं, तर गटारच झालंय ना। जो ते वॉशरूमला जाण्याच्या इथला नाळा पण आम्ही स्वतःहून क्लीन करून घेतो। म्हणजे एरियातले लोक आम्ही स्वतः क्लीन करून, पावसाचं पाणी लोकांच्या घरात कोणी येत नाही, लोकांच्या घरात पाणी शिरतं। लोकांना इथे सांगावं लागेल. 23 लाख रुपये जे खर्च झाले आहे ते सांगतायत महानगरपालिकेने खर्च केलेत, ते आम्हाला तर माहिती नाही। आता तुम्ही लोक म्हणजे माहिती पडल्यानंतरच आम्हाला या सगळ्या गोष्टीची माहिती पडते, पण आम्हाला असं काहीच नाही। जेव्हा आम्ही बीएमसी वाल्यांना कंप्लेंट देणार की हा नाळा चेकअप झालाय, पावसाच्या आधी तुम्ही क्लीन करा, तेव्हा ते बीएमसी वाले आमच्या इथे येणार, आम्ही 10 वेळा कॉल करणार, त्याच्यानंतर येणार। कुठचं म्हणजे काय योजन काय केलंय की काय नाही ते आम्हाला काहीच माहिती नाही। महाराष्ट्र तुमच्याकडे किती झाले? एकदा पण नाही आले। मी तर ओळखतच नाही, आलेच नाही कधी गल्लीत ते रामाबाईच्या। परीक्षा कोण आहे ते सुद्धा माहित नाही आम्हाला। आणि जे आता तुम्ही सांगताय लादीकरण पण झाले नाहीये, काहीच नाही झालं, मग हे जे पैसे आहेत तुम्हाला असं वाटतंय की जे फंड आहे फंड झालेला आहे? फंडच झाला असेल ना, आम्हाला काय माहिती आता त्याच्यातल्या। आम्हाला तर तू आता माहिती पडतंय की लादीकरणासाठी एवढा फंड आला, नाळ्यासाठी एवढा आला, म्हणजे जे ईस्ट मध्ये 35 कोटीचा फंड आला एका वर्षासाठी, जो महानगरपालिकेने परीक्षा यांना दिला खर्च करण्यासाठी। त्यातले 20 लाख रुपये ते किती आहे? 24 लाख रुपये, 23 लाख रुपये जे आहे ते तुमच्याकडे खर्च झाले। तिथे सुद्धा त्या लोकांनी येऊन आहे ना, ज्या मधल्या लाद्या होत्या ना तेवढ्या लावून घेतल्या, आणि आम्ही त्यांना सांगितलं पण की इकडे आमच्या लाद्या तुटलेल्या आहेत त्या लावा, तर आम्हाला ते अजून ऑर्डर आली नाही म्हणून सांगितलं आमच्याकडून। आमच्याकडे जेव्हा ऑर्डर येणार तेव्हा आम्ही करू। फक्त मेन ज्या लाद्या तुटलेल्या होत्या 1-2 अशा, त्या तिकडे पुढे फक्त अर्ध काम करून दिलं। आमच्या इथे कोणीही येऊन बघत नाही। तर कुठे केलं काय केलं ते माहिती नाही आम्हाला, म्हणजे सरकारचा जो पैसा आलाय ते आम्हाला माहिती खाल्ला. नाही, ते आम्हाला माहिती नाही। आपण पाहिलं की कशा प्रकारे पाहतोय आपण की इथे ती लादी बघा, वॉशरूमच्या नाळ्या वगैरे दाखवतात, वॉशरूमच्या लेडीजच्या नाळ्या वगैरे काय त्याची कंडिशन, बाथरूम मध्ये नाही ना, लेडीज बाथरूम मध्ये हे नाळे आम्ही साफ करून घेतो पावसाच्या आधी। बरोबर सांगून देखील जात नाही चालू, सगळं आम्ही क्लीन करायचं पावसाच्या आधी। पुढे बोला कचरा आहे ना एवढा. इथं नाले सफाई सुद्धा होत नाही अजिबात, नाही होत। मग ही जी बाथरूमची अवस्था आहे हे कधी रिपेअरिंग केले का त्याचं पण? नाही ते करून पण किती दिवस झाले, 7-8 वर्ष झालेत, त्याच्यानंतर 7-8 मग वर्षामध्ये एकदाही नाही। बाथरूमची लाईट नाहीये, परत पाण्याची सोय नाहीये, काही नाही, लॉक पण नाहीये बाथरूमला। इथे लहान मुलं वगैरे रात्रीचे येतात, ते अंधारातून येतात। महिलांना असुरक्षित वाटत नाही कधी? वाटतं ना, यायला भीती वाटते ना इथून। रात्री काही कोणी काही करू शकतं, एवढ्या अंधारामधून इथे यायचं, कोणी येऊ शकतं ना इथे।
तर रमाबाई कॉलनीचा क्राईम रेट बघितलं ते जास्त होतं कधी कधी, पण त्यामध्ये सुद्धा तुम्ही इथे राहता. मग आता काय करणार, शेवटी नाईलाज आहे आमचा. आम्ही जे नगरसेवक आहे कोण आहे हे फक्त इलेक्शनच्या वेळेस इकडे आम्हाला येऊन बघतात, कोण आहे काय नाही ते आम्हाला माहित पण नसतं, त्यांचे चेहरे सुद्धा आम्ही बघितलेले नसतात. म्हणजे आता इलेक्शन मध्ये काय तुमचा निर्णय असेल आता? इलेक्शनचा निर्णय माझा जो आमच्यासाठी जो काम करणार त्यालाच आम्ही हे करणार ना. नक्कीच आपण पाहिलंय की रमाबाई कॉलनी मधील जलप्रभा सोसायटीतली काय समस्या आहेत, आपलं काय मत आहेत. कॅमेरामॅन आशिष सोबत मी अनिमेश.